केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल एक वक्तव्य केलं आणि देशभरात संतापाची लाट उसळली आणि आंदोलनं झाली. मुंबईत देखील त्याचे पडसाद उमटले. आपल्यासोबत बोलण्यासाठी डॉक्टर जितेंद्र आव्हाड सर सोबत आहेत. सर, काय सांगाल? अमित शहांनी वक्तव्य केलं आणि देशभरात आंदोलनं झाली. मुंबईत देखील त्याचे पडसाद उमटलेले आहेत. काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते आमने-सामने आले. काँग्रेसचं कार्यालय जे आहे ते फोडलेलं आणि यांचा नाही प्रश्न, या राज्याची पुढची व्यवस्था कशी असणार आहे ही आहे. इथे नागपूरला अधिवेशन चालू आहे. मुख्यमंत्री महोदय संवाद रासला पाहिजे असं म्हणतायत. म्हणजे राज्य हे व्यवस्थित चाललं पाहिजे असा त्यांचा भाषणातनं तरी ओघ दिसतोय. आणि तिथे मुंबईमध्ये काँग्रेसच्या कार्यालयावरती हल्ला होतोय. आता तुम्ही बोलल्यानंतर त्याला एक रिॲक्शन आली, ही नैसर्गिक आहे. आता तुम्हाला तेही सहन करायचं नाही. आणि तुम्हाला म्हणजे पहिल्यांदा एक लक्षात घेतलं पाहिजे की हे राज्य हे कल्याणकारी राज्य असतं. वेलफेअर स्टेट म्हणतात त्याला, अकॉर्डिंग टू पॉलिटिकल सायन्स. आणि याच्यामुळे वेलफेअर स्टेट आहे. हा वेलफेअर स्टेट आहे, हे कल्याणकारी राज्य आहे की जिथे आता तुम्हाला झुंडशाहीला महत्त्व द्यायचं आहे. आमची संख्या आहे, आम्ही निवडून आलो आहोत, आम्ही 240 आहोत, म्हणजे मग बाकीच्यांना चिरडून टाकणार. आता ही जी हा जो माज येतो ना, हाच लोकशाहीला घातक असतो. सर, एखाद्या पक्षाच्या कार्यालयावर त्याचा थेट हल्ला करणं, लाठीमा हे आता महाराष्ट्राला दिसे. हे गेल्या 15 दिवसातले त्यांचं वागणं आहे. परभणी, बीड आणि मुंबई 15 दिवसात काय काय केलंय बघा. कारण का आता 5 वर्ष आम्हाला कोणाला जनतेला उत्तरं द्यायची नाहीत, कोणालाच उत्तरं द्यायची नाहीत. त्याच्यामध्ये डिलिमिटेशन येणार आहे, मतदारसंघ बदलले जातील, त्याच्यामध्ये आम्ही काही चालवू एकेकाला. कार्यकर्ते देखील आक्रमक झाले होते, आमने-सामने आले होते. कार्यकर्त्यांनी तोडफोड केली. असं आहे की आज तरी हे सगळं बघायला व्यवस्थित म्हणजे वाटेल की 2 कार्यकर्ते एकमेकांना भिडले. तसं नाही आहे. ही एक राज्य पुरस्कृत व्यवस्था आता निर्माण होईल, जिच्यात झुंडशाहीला राजश्रय मिळेल. आणि हे धोकादायक. पण सर, आज सकाळी विरोधकांनी आंदोलन केलं आणि मग सत्ताधाऱ्यांनी पण आंदोलन केलं. सत्ताधाऱ्यांनी काँग्रेसने केलेल्या चुका, बाबासाहेब आंबेडकरांमध्ये केलेल्या चुका त्या त्यांनी काढल्या. तर मला पहिल्यांदा सांगतो की संविधान समितीवरती निवडून आले बाबासाहेब आंबेडकर. पण संविधान समितीवर निवडून आल्यानंतर ज्याला संविधानाची निर्मिती करण्याचा ज्यांना अधिकार दिला, त्या डॉक्टर बाबासाहेबांना तो अधिकार कोणी दिला? तर हा एकच माणूस भारतात आहे ज्याला शोषण माहिती आहे, जो शोषितांची बाजू ठेवू शकतो. असा एकच माणूस भारतात आहे, असं गांधी पण म्हणाले आणि नेहरू पण म्हणाले. आणि त्या कॉन्स्टिट्यूशन कमिटीमध्ये मेजॉरिटी काँग्रेसकडे होती. आणि आजही संविधान आणि बाबासाहेब यांचं नातं आपण तोडू शकलेलो नाही. पण ती संधी मेजॉरिटी असल्यामुळे कोणाला मिळाली असती? दुसऱ्याला. हे काँग्रेस ठरवेल त्याला. काँग्रेसने संधी कोणाला दिली? बाबासाहेबांना. तेव्हा उगाच त्या निवडणुकीचा आधार घ्यायचा आणि तुम्ही पराजित केलं आणि काय. मग संविधान निर्माण करण्याचा अधिकारच त्यांना त्या संविधान समितीने दिला. त्या संविधान समितीमध्ये मेजॉरिटी कोणाची होती? काँग्रेसची मेजॉरिटी होती. आपण कधी बोलत नाही, ह्या वादामध्ये जायचे नसतात म्हणून मी कधी लक्ष नाही दिलं. जरा इतिहास वाचा, मग तुम्हाला समजेल. आवडजी, असं वाटतं का की अमित शहा वक्तव्य करतात आणि 2 पक्षाचे कार्यकर्ते आमने-सामने येतात, एका पक्षाच्या कार्यालयावरती हल्ला करतात, तोडफोड करतात? काहीतरी प्लॅनिंगनुसार या सगळ्या गोष्टी काय वाटतात? झालेला हल्ला हा वेल प्लॅन्ड हल्ला आहे. हा असा काही एका दिवसात म्हणजे एका तासात काही ठरत नाही. जर ठरायचं असतं तर काल परवाच झालं असतं जे काय व्हायचं आहे ते. आज जेव्हा हल्ला होतो तेव्हा वेल प्लॅन्ड हल्ला आहे की आमच्याविषयी वास्तव बोलू नका, नाही तर बघा. म्हणजे आता मी स्वतः पत्र लिहिणार आहे पोलीस प्रोटेक्शनसाठी. काय भरोसा यांचा? आता मला असं वाटतं की तुमच्यावरती म्हणा काय करतील आता? मुख्यमंत्री राज्याच्या याच ठिकाणी आहे, तुम्ही त्यांची काही भेट वगैरे? काहीही करतील आता. एवढा म्हणजे आता कालपासून थोडे फोन कमी झाले आहेत. नाही तर पहिल्या दिवशी जेव्हा मी बीडच्या प्रकरणात उचललं तर मला कमीत कमी 50 धमकीचे फोन आले. तुम्हालाही धमकीचे फोन आले आणि तुम्हाला असं वाटतं? घेऊ नका,
तुम्हाला समजतं की नाही, तुम्ही जातीच्या आत जातीला कशाला बदनाम करताय? आणि मी जातीपती धर्माच्या पलीकडे जाऊन विचार करणारा माणूस आहे. संतोष देशमुख हा काय माझा नातेवाईक नाही, पण माणुसकी धर्म जपणारा माणूस आहे मी. मला याच्याने फरक नाही पडत. पण व्यवस्था कशी होत चालली आहे, आपण कशाच्या आधारावर लढतो आहोत? म्हणजे माझ्यासारख्या माणसाला जातीची आठवण करून देतात की तुम्ही जात विसरू नका. अरे म्हणजे माझ्या जातीचा जरी असला आणि तू जर उद्या बलात्कारामध्ये सापडला किंवा तर बोलायचं नाही त्याच्याविरुद्ध, तो आपल्या जातीचा आहे म्हणून. माझ्या बापाला नाही जमणार आहे. मुख्यमंत्र्यांची भेट वगैरे घेणार आहात तुम्ही? खूप खूप धन्यवाद सर सामटोशी. चालतंय हे सगळं. खूप खूप धन्यवाद सर सामटोशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरामॅन रोहित सर, मी सूरज मसूरकर, साम टीव्ही, नागपूर. थँक्यू सर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.